सामन्याचा नक्कीच 40 प्लसचे खेळाडू मात्र खूप चांगली कामगिरी राहिली आहे कालच्या दिवसात. बेतवडे आजच्या दिवसात निजे. चला सलामी जोडी दाखल करायची. जयनमन बेतवडे संघ. पद्माकर भोईर आणि संदीप भोईर सलामीला येत आहेत. उमेश भंडारी कोलवली यांना विनंती या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. ग्रँड फिनाले मेगा फायनल बेतवडे विरुद्ध निलजे. एका बाजूला आपण पाहिलं फलंदाजीने इम्प्रेस केलं बेतवडे संघाने, दुसऱ्या बाजूला गोलंदाजीने इम्प्रेस केले तो निलजे संघाने. शरद लोखंडे यांच्याकडे सलग 3 षटकांसाठी 500 रुपये. निलजे संघाने नाणेफेकी जिंकली. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सलामी जोडी पद्माकर भोईर आणि संदीप भोईर दोन भाऊ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आणि गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत जनार्दन पाटील. गेम ऑन. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. जोरदार टाळ्या होत्या मेगा फायनलच्या सामन्यासाठी. दोन्ही संघांचा प्रवास आतापर्यंत खूप चांगला राहिला आहे. पहिला चेंडू मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक येत आहेत. देवानंद. पद्माकर भोईर एका धावेने खातो करतोय. स्ट्राईक एंडला संदीप भोईर आहेत. स्ट्राईक एंडला राईट अप ओव्हर द विकेट. इथे मात्र सुरेख फटका मिडॉनच्या वरून वाईडिश लॉंगांच्या दिशेने. मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळते आणि 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या आहेत. आणि या स्पर्धेत पहिला खेळाडू ठरलाय ज्याने या स्पर्धेत 100 धावा कुठल्या. एकदा जोरदार टाळ्या होत्या संदीप भोईर साठी. बेतवडे संघाचा ज्याने या स्पर्धेत 100 धावा कंप्लीट केल्यात 4 सामन्यांमध्ये. सुरेख फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. 3 मॅच मध्ये 3 वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळालाय. बघा विश्वास रसळ सुद्धा त्याचं अभिनंदन करतायत संदीप भोईर. इथे फटका चांगला आहे वाईडिश लॉंगॉनच्या वरून. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. संदीप भोईर सांगतात अजय माझ्यामध्ये तेच क्रिकेट आहे जे मी पूर्वी खेळायचो. तीच ताकद तीच दहशत तुम्हाला पाहायला मिळते. ऐवा कॅशसाठी 300 रुपयाचं कॅश प्राईज बघा प्रेक्षकांसाठी. शरद लोखंडे यांच्याकडे 100 रुपयाने, कमिटीच्या वतीने 200, प्रेक्षकांसाठी 300 रुपयाचं कॅश प्राईज आहे. ऐवा कॅशसाठी मिड ऑफच्या वरून लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जाईल सरळ खेळाडू कक्षामध्ये सीमा पार चौकार. संदीप भोईर ऑन फायर. धावसंख्या 13. अजून एक चांगला फटका. मात्र क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. मात्र झेल झालाय ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका मॅच. झेल जरूर थोडासा कठीण होता मात्र प्रयत्न चांगले केले होते. 5 चेंडूमध्ये जनार्दन पाटील यांनी 14 धावा खर्च केल्या आहेत. कालच्या सेमीफायनल मध्ये 41 धावा सुद्धा बेतवडे संघाने करून दिल्या नाही खिडकाली संघाला. जनार्दन राईट मोर द विकेट. इथे मात्र इनसाइड आउटच्या माध्यमातून आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जाईल सीमा पलीकडे. पद्माकर भोईरच्या बॅटमधून
धावा झाल्या आहेत. पहिल्या षटकात 20 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 4 षटकात या संघाने 79 सुद्धा कुठले आहेत. बेतोडे संघाने 5 षटकात 71 सुद्धा कुठले आहेत आणि 40 सुद्धा डिफेन्स केले आहेत. म्हणजे फलंदाजी चांगली आहेच, त्यापेक्षा चांगली गोलंदाजी सुद्धा त्यांच्याकडे आहे. आता आजच्या दिवसात खूप चांगला खेळ केलाय नेजे संघाने, हे विसरून चालणार नाहीये. 20 धावा जनार्दन पाटीलने खर्च केल्यात. 5 षटकांची मॅच आहे, त्यामुळे कमी धावांपर्यंत रोखावं लागेल. बेतवडे 40+ वर्सेस नेजे 40+ अशी मेगा फायनल. सोमनाथ पाटील येत आहेत या दुसरं षटक घेऊन पॉवर प्लेचं. 3 खेळाडू आता मात्र 38 सर्कलच्या बाहेर आहेत. लॉंग ऑफ, वाडिश लॉंग ऑन आणि मिड विकेट. सोमनाथ गोलंदाजी मार्कवर. ऑप्शनच्या भरपूर बाहेर होता, पंच वाईटची खून करतायत. सोमनाथ पाटीलने इम्प्रेस केला आजच्या दिवसामध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो 100 पेक्षा जास्त धावा कुटणारा फलंदाज संदीप भोईरला तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र चेंडू फक्त दिशा दिली कव्हरच्या दिशेने. पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू सीमा पार. धावसंख्या 25. संदीप भोईरला थांबवणं थोडंसं कठीण झालं या स्पर्धेत सर्वच गोलंदाजांना. इथे मात्र हलक्या त्यांचे डोक घेऊन करताय क्षेत्रक्षे टीम मध्ये कुंदन. 1 धाव. सव्वीस धावा झाल्यात. पद्माकर भोईर आणि संदीप भोईर आपण पाहतोय दोघं भाऊ मैदानाच्या आतमध्ये आहेत. एक काळ ज्यांनी गाजवलंय जर्मन बेतोडे संघटनेने आजही तीच दहशत तुम्हाला 40+च्या माध्यमातून पाहायला मिळते. इथे मात्र थोडेसे शफल झाले होते. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळाली. धावसंख्या 27. इथे मात्र रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलंय. चेंडू पॉइंटच्या वरून सी धावा झाल्या 33. ज्या संघाने गोलंदाजीच्या आधारावरती सामने जिंकलेत त्याच गोलंदाजांवरती हल्ला चढवला जातोय बेतोडे संघाच्या माध्यमातून. संदीप भोईरला थांबवणं सर्वच संघांना कठीण झालंय या स्पर्धेमध्ये. आपण पाहिलं तर मोठगाव संघालाही कठीण झालं, दुसऱ्या राऊंडमध्ये उंबाडे संघालाही कठीण झालं आणि तिसऱ्या मॅचमध्ये खिडकाली संघालाही कठीण झालं. आणि रिव्हर्सचा अजून एक अप्रतिम दर्जेदार फटका. धाव संख्या धावफलकात लागल्यात त्या 37 धावा आणि फक्त धावा. अजून एक कव्हरच्या दिशेने चेंडू सीमा पार फरार. दोन षटकाचा खेळ संपला. 41 धावा झालेत. जय मसोबा 40+ क्रिकेट संघ उंबाडे यांच्या वतीने माजी आमदार नरेंद्र पवार साहेबांचा इथे सत्कार केला होतोय. 40+ क्रिकेट संघ उंबाडे जय मसोबा या टीमच्या वतीने आपले सर्वांचे लाडके माजी आमदार नरेंद्र पवार साहेबांचा इथे सत्कार केला होतोय.
दोन षटकात आपण पाहतो 41 धावा कुठल्या आहेत. 32 धावांचं वादळ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. संदीप भोईर, चिंतामण लोखंडे यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते माजी आमदार नरेंद्र पवार यांचा सत्कार करायचे. आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता माजी आमदार नरेंद्र पवार साहेब. क्रिकेटसाठी ज्यांचा नेहमीच सपोर्ट असतो. इथे मात्र वाडेश लॉंग ऑनच्या वरून पद्माकर भोईरच्या बॅटमधून अजून एक धमाका. षटकार आणि प्रेक्षकांनी मला वाटतं ऐवा झेल टिपलाय. धावसंख्या 40. नरेंद्र पवार साहेब माझे आमदार, आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेला आपण दिला. आतिषबाजी आपल्या पाहायला मिळते. चेंडू आता हवेत आहे. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले. झेल झाला ड्रॉप. 2 धावा इथे मिळत आहेत. प्रेशर ऑन द बॉलर, प्रेशर ऑन द फिल्डर. गोलंदाज आहेत किशोर. 49 धावा. हा चांगला चेंडू होता. किशोरने सुद्धा आज चांगली फलंदाजी गोलंदाजी केली आजच्या दिवसामध्ये. आता कालचा दिवस अक्षरशः गाजवला होता तो संघ तुम्ही पाहतात. जय हनुमान बेतवडे. जय हनुमान बेतवडे संघ आपण पाहिलं तर नक्कीच 40+ ची बांधणी खूप चांगली केली आहे दत्ता तांडेल यांनी. जरूर ते आज संघामध्ये नसतील. प्रत्येक टीमच्या मागे काही ना काही योगदान असतं खेळाडूंचं. डायरेक्ट हिट आणि फलंदाज पद्माकर भोईर बॅक टू द पॅव्हेलियन. छोटू कारभारी साहेबांचा इथे सत्कार केला जाईल राजू भोईर यांच्या शुभ हस्ते. छोटू कारभारी साहेबांचा सन्मान इथे केला जाईल राजू भोईर यांच्या शुभ हस्ते. क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान असतं राजू भोईर यांचं. 2 दिवस तुम्ही पाहिलं सर्व आयोजकांना जेवणाची व्यवस्था सुद्धा त्यांच्या माध्यमातून करण्यात आली.
जनार्दन पाटील येते दुसऱ्या स्पेलमध्ये. पंचावन्न धावा झाल्यात. तीन षटकात 55. 5 षटकांची मॅच आहे. थोडं फास्ट घ्या. निजे संघ आपल्याला दुसऱ्या सतत फलंदाजी करायची. साईनाथ मोतीराम पाटील यांना विनंती, या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळते सोपानच्या बॅटमधून. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या बेतोडे संघाची झाली ती 57. 4 षटकात 79 धावा सुद्धा कुठल्या त्या स्पर्धेत बेतोडे संघाने 5 षटकात 71 आणि आतापर्यंत 57 कुठल्यात. 11 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. इथे मात्र सोपानच्या बॅटमधून मिड विकेटच्या वरून चेंडू आउट ऑफ द विनंती, नाचा तुम्ही, मात्र चेंडू फेका पहिले. हल्दी सराई सुद्धा नाही आहेत. 63 धावा झाल्या आहेत. इथे मात्र चेंडू खेळून काढतात वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने. एकच धाव इथे मिळते. धावसंख्या 64. चौथं षटक मार्गस्थ. 5 षटकांची मॅच आहे. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहिली. जय मसोबा 40+ क्रिकेट संघ उंबाडे आयोजित आई गवदेवी चषक 2021 स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. क्षेत्ररक्षण मी थोडासा बदल केला होतोय. निजे संघ तुम्ही पाहतायत आजच्या दिवसात त्यांनी गोलंदाजी खूप चांगली केली. इथे मात्र चेंडू खेळून काढतोय. क्षेत्ररक्षण डीप मध्ये. एकच धाव इथे मिळेल लॉंग ऑफला. पासष्ट धावा झाल्या. 4 चेंडू झालेले आहेत. 8 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. जनार्दन पाटील गोलंदाजी मार्कवर. एक धाव. धावसंख्या 67. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. 67 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. एकच धाव इथे. स्ट्राईक स्वतःकडे ठेवले संदीपने. 4 षटकांचा खेळ संपल्याने बेतोडे संघाची धावसंख्या ती 67. 7 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अनिल भंडारी यांचा इथे सत्कार केला जाईल. छोटू भंडारी यांच्या शुभ हस्ते. छोटू पाटील यांच्या शुभ हस्ते अनिल भंडारी यांचा सत्कार केला जाईल. देवीदास येत आहेत.
देवीदास येत आहेत. सदुसष्ट धावा धावफलकावरती लागलेत. देवीदासचा पहिला चेंडू आपण पाहतोय. कुंदन खूप वेगाने आलेत, प्रयत्न खूप चांगले केले होते, मात्र चेंडू 1 बाउंस सीमा धावा झाल्यात त्या 71 आणि संदीप भोईर वैयक्तिक 44 धावांमध्ये खेळतोय. काल वैयक्तिक 46 धावा सुद्धा त्याने कुठल्या होत्या, आज 44 कुठल्यात. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावांची रन मशीन बेतोडे संघाची संदीप भोईर. राईट ओव्हर द विकेट. डॉट बॉल. 44 धावांवरती नाबाद खेळत आहेत संदीप भोईर. काल 46 धावा नाबाद कुठल्या होत्या, 24 धावा सुद्धा नाबाद कुठल्या होत्या. काय फलंदाजी केली या स्पर्धेमध्ये, एक वेगळी छाप सोडली संदीप भोईरने. एक धाव इथे वेगाने पूर्ण केली जाईल. धावसंख्या 72 आणि 72 मधल्या 45 धावा संदीप भोईरचे आहेत. मात्र आता सोपान स्ट्राईक एंडला आलेत. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. काल खिडकाली संघ सेमीफायनलमध्ये पराभूत झाला, आज देसाई संघ सेमीफायनलमध्ये पराभूत झाला. बहात्तर धावा झाल्यात. काल 71 सुद्धा कुठल्या होत्या 5 षटकात. 4 षटकात 81 कुठल्या होत्या, 79 आणि आता मात्र 72 कुठल्यात आतापर्यंत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या सत्रातील. इथे मात्र फटका चांगला, मात्र जनार्दन खूप वेगाने आले होते. चेंडू 1 बाउंस सीमा पार जाईल, चौकार. 76 धावा झाल्या. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. दोन अर्धशतक या स्पर्धेत तुम्ही पाहिलेत. बाळा बोराडे आणि हनुमान पाटील. किशोर झेल खाली येत आहेत आणि फलंदाज सोपान इथे बाद होते. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 45 धावांवरती आपण पाहतोय संदीप भोईर यांना षटकारीतून आला तर अर्धशतक तिसरं तुम्हाला पाहायला मिळेल या स्पर्धेमधलं. 2 अर्धशतक तुम्ही पाहिलेत. पहिलं अर्धशतक हनुमान पाटील देसाई संघाचा, ज्याने 56 धावा कुठल्या होत्या. त्यानंतर बाळा बोराडे, ज्याने या स्पर्धेत वैयक्तिक 75 धावा कुठल्या होत्या. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 76 आणि संदीप वैयक्तिक 45 धावांमध्ये खेळतोय. आणि बघा साहेब, मेगा फायनल मध्ये तो अर्धशतक ठोकेल का देवदास त्यापासून रोकेल. आणि षटक क्रमांक 5 इथे समाप्त. एकनाथ भंडारी यांचा इथे सत्कार होईल. राजू भोईर यांना विनंती होतो की आपण त्याचा सत्कार करायचे. एकनाथ भंडारी साहेब. धावा झाल्यात 75. 76 धावांचं लक्ष आहे. लक्ष मोठं आहे, मात्र अशक्य नाहीये.
या मैदानात काही घडू शकतं. पंचेचाळीस धावांची खेळी साकारली ते नाबाद संदीप भोईरने. 46 धावा सुद्धा कुठल्या आहेत नाबाद. म्हणजे 2 वेळा अर्धशतकापर्यंत जवळ आले होते. तर 76 धावांचं लक्ष्य आणि लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे करेल जाऊया आपण शेवटच्या सत्रामध्ये. योगेश पाटील यांच्याकडे उंबाडेचे एक अप्रतिम समालोचक दुसऱ्या सत्रामध्ये. उमेश भंडारी यांचा सत्कार केला जाईल राजू भोईर यांच्या शुभ हस्ते. उमेश भंडारी यांचा सत्कार केला होतोय. शहात्तर झालेत 77 टुवीने. छोटू पाटील आपण यायचे 76 धावा झाल्या. 77 धावांचं लक्ष आहे. धन्यवाद पुन्हा एकदा नितीन दादा. तर जय म्हसोबा 40+ आयोजित आईक गावदेवी चषक उंबरडे 2021 तिसरं पर्व या स्पर्धेचा अंतिम शेवटचा दिवस आणि या दिवसातली मेगा फायनल खेळली जात आहे. बेतवडे विपक्ष निलजे. बेतवडे संघाने प्रथम सत्रामध्ये 77 धावांचा टार्गेट ठेवलंय. कशा प्रकारे निलजे संघ ते आव्हान घेतोय हे पाहणं योग्य ठरेल. आघाडीचे फलंदाज निलजे संघाकडून विस्फोटक फलंदाज किशोर आणि विश्वास याच्यावर विश्वास दाखवलाय कर्णधारांनी. पाहूया कशा प्रकारे पार पडतोय. पहिला चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक कोणी नसेल. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू टप्पा घेतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतील, फंबल होतील, परंतु फक्त आणि फक्त एका धावेवर समाधान मानतोय विश्वास. आणि किशोर मागच्या मॅच मध्ये विस्फोटक फलंदाजी केली होती. किशोर याने मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरला होता. धुव्वाधार फलंदाजी केली होती. तशाच प्रकारची फलंदाजीची आवश्यकता आहे मेगा फायनलच्या सामन्यामध्ये आपल्या संघाला जिंकून देण्यासाठी. पाहूया पहिला चेंडू उडवायचा होता. बॅटची लिडिंग एज. चांगलं क्षेत्ररक्षण शॉट थर्डमॅनला. फक्त आणि फक्त एक धाव येते. पद्माकर यांनी गोलंदाजीची धुव्वा सांभाळली आहे. फलंदाजी करताना विस्फोटक फलंदाजी त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाली होती. तीच कामगिरी गोलंदाजीमध्ये बजावताना पद्माकर हा गोलंदाज. शॉर्ट पिच चेंडू होता. गुडलाईन स्पॉट वरून टेक ऑफ होतोय चेंडू. निर्धाव येतोय चेंडू. यष्टीरक्षक चांगली भूमिका बजावतोय. यष्ट्यांच्या मागे निर्धाव चेंडू येतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी. पुरेपूर्ण बीट केलंय फलंदाज विश्वास याला. पाहूया विश्वास कशा प्रकारे. पुन्हा त्याच प्रकारचा चेंडू. त्याच प्रकारची घुसली. अतिशय सुरेख गोलंदाजी होतीये पद्माकर. उपयुक्त पारी आपल्या संघासाठी मेगा फायनलच्या सामन्यामध्ये खेळतोय पद्माकर हा गोलंदाज. पाहूया प्रत्युत्तर कशा प्रकारे देतोय विश्वास. पुन्हा त्याच प्रकारचा चेंडू पाहायला मिळतोय. तिसरा लगातार डॉट चेंडू येतोय.
काय अप्रतिम षटक हाताळतोय पद्माकर पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आतापर्यंत 5 चेंडू फेकल्यात, फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. अतिशय सुरेख कामगिरी मेगा फायनलच्या सामन्यामध्ये, निर्णायक सामन्यामध्ये. पाहूया शेवटचा चेंडू कशा प्रकारे हाताळला जातोय. आता मात्र ओव्हरपिच चेंडू भेटलाय. चेंडू आहे क्षेत्ररक्षक येतील डीप मधून, चुकी होणार नाही. एक मोठं मगाशी बाहेर झेल घेतली. सतीश कांबळे यांनी यायचंय, पारितोषिक होतं आयोजकांकडून. आणि शरदजी लोखंडे यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक पटकावतोय सतीश कांबळे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च करून 1 गडी बाद घेतोय पद्माकर हा गोलंदाज. काय कामगिरी म्हणता येईल. अतिशय सुरेख गोलंदाजी, तेवढीच सुरेख फटकेबाजी देखील केली होती पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना बेतोडे संघाकडून. P2चं षटक हाताळण्यासाठी दुसरा गोलंदाज येतोय संदीप भोईर. आणि जो पारितोषिक आहे आयोजकांकडून आणि शरद लोखंडे साहेबांकडून, तो पारितोषिक कंटिन्यू आहे. बाहेर झेल घेणाऱ्या 300 रुपयाचं पारितोषिक आहे. P2चं षटक हाताळण्यासाठी संदीप भोईर. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढलाय. पद्माकर आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण होते. फक्त आणि फक्त 1 धाव. आपण जर पाहिलं गेलं आणि शरदजी लोखंडे साहेबांकडून 3 षटकारास 1000 रुपयाचे पारितोषिक आहे. पाहूया पाहुण्यांचा ATM आता खुल्ला होत आहे. आईवा झेलसाठी तसेच षटकारांसाठी 1000 रुपये. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत सोपान पाटील. कुठल्याही प्रकारची चुकी होणार नाही. बेतोडे संघाकडून जर पाहिलं गेलं तर 3 क्षेत्ररक्षक, 3 फिल्डर या बॅकबोन आहेत या संघाचे. संदीप भोईर, पद्माकर भोईर तसेच सोपान पाटील. आता मात्र उंचावून खेळण्याचा प्रयत्न होता, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये टप्पा घेतोय. फक्त आणि फक्त 1 धाव भेटेल. कालपासून जर बेतोडे संघाचा विचार केला गेला तर 3 असे खेळाडू आहेत त्यांनी इम्प्रेस केलंय खेळताना. सोपान पाटील असो, पद्माकर भोईर आणि सतीश भोईर. कोण विसरेल कालची खेळी. बॅक टू बॅक 3 मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरला होता संदीप भोईर. आता मात्र पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे. यावेळेस क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल इथे कुठेतरी ड्रॉप होतय. ज्या ठिकाणी झेल होती त्या ठिकाणी 2 धावा मोजाव्या लागल्यात. किशोर फलंदाज, जीवनदान मिळतोय. मागच्या मॅच मध्ये बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅच ज्यांनी पटकावलं तो किशोर, त्याला जीवनदान भेटतोय. कुठेतरी फायदा घ्यावा लागेल किशोर याला फलंदाजीमध्ये. टार्गेट मोठं आहे, फटकेबाजी करावी लागेल. क्षमता आहे किशोर मध्ये, ती सिद्ध करण्याची वेळ कशा प्रकारे फाईट करेल किशोर पाहणं योग्य ठरेल. परंतु गोलंदाजी पाहू शकता संदीप भोईर. काय चेंडू आहे, टप्पा गुडलँड स्पॉट वरून टेकअप घेतोय चेंडू. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. जी गोलंदाजी या मॅचच्या आधी निलजे संघाकडून पाहायला मिळाली होती, ती गोलंदाजी आता मात्र बेतवडे संघाकडून पाहायला मिळतीये. आता मात्र ऑरपिच चेंडू होता, सरळ खेळल्यात हवाई सफर चेंडू जातोय. 1 बाउन्स सीमा पार. क्षेत्ररक्षणाची प्रयत्न केला होता
भगवा आमचा झेंडा भगवे आमचे रक्त, प्राण देऊनी राखितो आम्ही स्वराज्याचे तख्त, सलसलत राहू दे मर्द मावळ्यांचे रक्त, कारण इथे आम्ही सगळेच शिवभक्त. प्रेक्षक एन्जॉय करताना पाहू शकाल ऑन साइडला. दोन षटकाच्या समाप्तीनंतर निलजे संघाची धावसंख्या येऊन ठेपली ती फक्त आणि फक्त 11 या धावसंख्येवर. तिसरं षटक हालण्यासाठी पुन्हा एकदा पद्माकर स्क्वेअर कॅट करायचं होतं. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत. फक्त आणि फक्त एक धाव. चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळताना पद्माकर अशाच प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली पॉवर प्लेच्या षटकामध्ये. फक्त 2 धाव 1 विकेट. तशाच प्रकारची गोलंदाजी तिसऱ्या षटकामध्ये होताना पद्माकर भोईर यांच्याकडून. प्रति षटकाराचा आता मात्र 200 रुपयाचं पारितोषिक शरजी लोखंडे साहेबांकडून. प्रयत्न होता किशोर याचा, परंतु आता मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न. डेंजर डॉनला धावतायत किशोर आणि सहजरित्या 2 धावा पूर्ण होत आहेत. या आधीच्या मॅच मध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला जरूर मिळाली होती, परंतु आता जर क्लायमेटचा जर विचार केला तर मॉइश्चर फॅक्टर ड्यू फॅक्टर पाहायला मिळतोय, त्यामुळे सहज षटकार चौकार येणं शक्य नाहीये. काय गोलंदाजी होते बेतवडे संघाकडून, अतिशय सुरेख गोलंदाजी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. प्रयत्न सुरू आहेत निलजे संघाकडून, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क कुठेतरी होत नाहीये. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल केलाय चेंडू. क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत चेंडू जातोय सीमा पार. चौकार. मार्फत ओरपी चेंडू होता, परंतु पहा बॅट आणि बॉलचं टायमिंग जुळत नाहीये. यालाच तर म्हटलं होतं ड्यू फॅक्टर मॉइश्चर फॅक्टर जरूर विकेटमध्ये आहे. पाहिजे तशी उचली भेटत नाहीये चेंडूला, त्यामुळे या सत्रामध्ये या धावा कुठनं जरूर आव्हान ठरेल. या ग्राउंडवर अशाच प्रकारचं घडताना खूप वेळा पाहिलं गेलं आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी. षटक समाप्त होतोय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर निलजे संघाची धावसंख्या येऊन ठेपली आहे ती 19 या धावसंख्येवर. डीजे माहिती नाही कोण कोणतं नशा करतोय, पण सध्या सगळ्यात मोठा नशा जो आम्ही करतोय तो म्हणजेच क्रिकेट आहे. तर मी मान्यवरांचा इथे सत्कार घेणार आहे. माननीय आम्हाला लाभलेले पाहुणे चिंतामणजी लोखंडे साहेब यांचा सत्कार करतील छोटूलाल पाटील. मान्यवरांनी ते स्वीकारायचं आहे. चिंतामणजी लोखंडे साहेब यांचा सत्कार करतील छोटूलाल पाटील. 3 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त धावसंख्या 19.
12 चेंडूमध्ये 58 धावांची गरज. कुठल्या प्रकारे हा आव्हान गाठला जाईल? आणि आता साहेबांचं शरदजी लोखंडे साहेबांचं एटीएम अजून खुल्लं होतंय. प्रति षटकारास 300 रुपये आणि 3 षटकारास 1000 रुपये. अतिशय सुरेख गोलंदाजी. प्रयत्न तर खूप चालू आहेत किशोरकडनं, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क कुठेतरी होत नाहीये. प्रति षटकारास साहेबांकडून 300 रुपये आहेत आणि लगातार 3 षटकारास 1000 रुपये. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अतिशय सुरेख क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं. यॉर्कर चेंडूची डिलिव्हरी पाहायला मिळतीये. गोलंदाज गुरुनाथ. विकेट हॅट्रिक साठी गुरुनाथ यासाठी 2000 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे मयूर पाटील यांच्याकडून. पहा शेवटच्या मॅच मध्ये एटीएम खुल्लं होतंय. आता मात्र टायमिंग व्यवस्थित जुळलं आहे का पाहायचे आणि परतावं लागेल. किशोर साहेबांचं एटीएम आता अजून खुल्लं होतंय. जे 3 षटकारास 1000 रुपये ठेवले होते ते 2 षटकारास 1000 रुपये आहे. पहा पारितोषिके लावले गेली आहेत. संधी आहे गुरुनाथसाठी पण हॅट्रिकसाठी 2000 रुपये आणि संधी गमावली आहे गुरुनाथ यांनी. षटकारांचं पारितोषिक आहेत. आधी जे 3 षटकारांसाठी 1000 रुपये होते ते आता 2 षटकारासाठी आलेत आणि प्रति षटकारास 200 रुपये, सॉरी 300 रुपये आहेत. आता मात्र पाहूया चेंडू हवेत आहेत. क्षेत्ररक्षक येतील त्याच्या खाली पाहूया आणि फंबल होत आहेत कुठेतरी. झेल ड्रॉप होतीये. फलंदाज कुंदन याला जीवदान भेटला आहे, परंतु सत्ता निलजे यांच्या हातून गेली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. कारण फक्त 8 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा उंचावून टोळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक डीप मधून येतो, परंतु चेंडू नो मॅन्स लँड मध्ये टप्पा घेतोय. एक टप्पा घेत असताना क्षेत्ररक्षक कुठल्या प्रकारची घाई गडबडी न करता 2 धावा पूर्ण केल्यात. परंतु जर आव्हान गाठायचं असेल तर 1-2 धावा येऊन चालणार नाहीये. तर भलं मोठं आव्हान अजून बाकी आहे गाठायचं. 4 षटकाच्या समाप्तीनंतर निलजे संघाची धावसंख्या पोहोचली ती तर साहेबांनी देखा बघा अजून एटीएम आपलं खुल्लं केलंय. षटकार येत नाही तर आता चौकारांवर पारितोषिक आलेत. प्रति चौकारास 200 रुपये शरदजी लोखंडे साहेब यांच्याकडून. आपण जो समोर बॅनर पाहता त्रिमूर्ती इंटरप्राइजेस त्याचे प्रोपरायटर शरदजी लोखंडे साहेब यांच्याकडून पारितोषिकांचा वर्षाव होतोय. षटकार येत नव्हतं त्यामुळे आता चौकारांसाठी पारितोषिक लावलंय. प्रति चौकारास 200 रुपये आणि शरदजी साहेबांचा इथे सत्कार देखील केला जातोय. अरुण कारभारी यांना मी विनंती करेल. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. फक्त आणि फक्त 1 धाव. शरदजी साहेबांचं आता म्हणणं असं की षटकार नाही तर चौकार तरी मारा. गोलंदाज येतो सुनील शेवटचं षटक हाताळण्यासाठी. आता मात्र पुन्हा एकदा जमिनीला चाटूस पडत. आता मात्र चेंडू जातोय सीमा पार. 200 रुपयाचं पारितोषिक कुंदन यांच्या खात्यावर जमा होईल. साहेबांकडून दिलं जाईल ते.
एक झटका. या संघाचे निलज संघाचे मी कौतुक करेल. त्यांनी इथपर्यंत धडक दिली. जय मसोबा 40+ आई गावदेवी चषक 2021 चा मानकरी ठरतोय बेतवडे संघ, ज्यांनी चांगली पहिल्या दिवशी देखील अशाच प्रकारची कामगिरी केली होती. अशा प्रकारची कामगिरी करून फायनलचा तिकीट ज्यांनी मिळवलं होतं तेच संघ मेगा फायनलचा विजेता संघ ठरतोय. थँक्यू डीजे. निलजेगावचे विजय पाटील यांनी यायचे व्यासपीठावर. त्यांचा सत्कार सोहळा इथे पार पाडण्यात येणार आहे. राजूशेठ भोईर यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांच्या हस्ते सन्मान करायचा आहे. तो पुढील कार्यक्रम ऐकण्यासाठी आपण जाऊया नितीन दादा कालन यांच्याकडे. तर विजय पाटील यांचा सत्कार केला होतोय निजेगावचे. चॅम्पियन ठरलाय तो जर्मन बेतवडे. अभिनंदन बेतवडे संघ. हार्ड लक निजे. मात्र आजच्या दिवसात खूप चांगला खेळ केलाय. संदीप भोईर बघा 40+ चे खेळाडू कसे खेळतायत ते जरा. योगेश पाटील यायचे. आपला सत्कार इथे केला जाईल. योगेश यायचे. 2 दिवस खूप चांगली साथ मिळाली आम्हाला. भरत म्हात्रे आपण यायचे. सुरू आहे. आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता ज्यांचा 2 दिवस या स्पर्धेत तुम्ही आवाज ऐकला. आमचे मित्र योगेश पाटील उंबाडे